नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर महामार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या कामामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। उखडलेला रस्ता, उडणारी धूळ, पसरलेली खड्डी व एकेरी वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता वाढली असल्याची चिंता व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने एसटी महामंडळाला निवेदन देण्यात आले आहे। नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून अचानक वळणे व अरुंद रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मिलिंद वसंतराव तिवडे यांनी पुढाकार घेतला। त्यांनी एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडे वाहतूक नियंत्रण एसटी खुटे व दत्तात्रय भोये यांच्या मार्फत लेखी निवेदन सादर केले। यावेळी पत्रकार रामदास शील उपस्थित होते। निवेदनात पत्रकार संघाने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असेपर्यंत एसटी बसचा वेग मर्यादित ठेवावा, वळण रस्त्यांवर तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच भाविक, विद्यार्थी व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चालकांना स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात, तसेच विद्यार्थी व नोकरदारांचीही नियमित ये-जा सुरू असते। एसटी बस ही प्रवाशांच्या विश्वासाचे प्रतीक मानली जाते, मात्र सध्याच्या रस्त्याच्या स्थितीत थोडासा निष्काळजीपणा देखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो। त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी मिलिंद तिवडे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सध्या काम सुरू आहे आणि या कामामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक होत असते। काम चालू असल्यामुळे धुळीचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून एसटी महामंडळाने त्यांच्या चालकांना वाहने सावकाश चालवावी अशी मी त्यांना विनंती करतो। आता परवाच एक अपघात झाला, त्यात रिक्षा आणि बसची धडक झाली। अर्थात त्या रिक्षाचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या अपघातात 3 वर्षीय चिमुकलीने आपला जीव गमावला। खूप दुःखद घटना आहे। त्या मुलीचे कुटुंबीय हेही उपचार घेत आहेत। तरी एसटी महामंडळाला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या चालकांना वेग मर्यादेचे पालन करण्यास सांगावे, जेणेकरून होणारी दुर्घटना ही टाळली जाऊ शकते। धन्यवाद। माननीय श्री मिलिंद वसंतराव तिवडे, तालुका उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या मार्फत त्र्यंबकेश्वर बस स्थानक येथे निवेदन देण्यात आलेले आहे। तरी आम्ही वरिष्ठांमार्फत त्यांना पाठवलेले आहे।